हे बघा मित्रांनो, तर आज मी उपीट बनवणार आहे आणि खूप युनिक बनवणार आहे, खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि ह्याच्यासाठी जी सामग्री लागलेली आहे आपल्याला ते मी इथे ठेवले दाखवते तुम्हाला। हे बघा, हे टोमॅटो घेतला, एकच टोमॅटो चिरून घ्यायचा बारीक, आणि कांदा, ही बटाटा आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करायचा आहे, आणि आपल्याला अजून एक टाकायचं आहे हिरवी मिरची। तर ह्याला मी कट करून घेते पहिल्यांदा सगळ्यात अगोदर। तर मित्रांनो, हे बघा, एवढी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली मी आता शेतातून आणून। उपीटसाठी लई छान स्वाद येत आहे, त्यामुळे हे कोथिंबीर मी बारीक चिरून घेत आहे। तर हे बघा मित्रांनो, हे सगळं असं बारीक कटिंग करून घेतलेलं आहे, जे ह्याला मी सामग्री वापरलेली आहे। तर आता मी सगळ्यात अगोदर रव्याला भाजून घेते मस्तपैकी लाल होईपर्यंत कढईमध्ये। मित्रांनो, मला हे बनवता बनवता अक्षरशः मला लय बेकार भूक लागली, त्यामुळे हे बघा चहा बिस्किट खायला लागले। या चहा बिस्किट खायला पहिल्यांदा पोटोबा ते विचार करायचा, मग दुसरा करायचा। तर हे बघा मित्रांनो, मी कढईमध्ये हे रवा भाजून घेत आहे, मस्तपैकी असा रवा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत। तर हे बघा मित्रांनो, लाल भडक असा मी रवा भाजून घेतलेला आहे। हे बघा, असा लाल भडक भाजायचा, जेणेकरून मस्त। तर मित्रांनो, आता मी कढईतून रवा काढलेला आहे, आता तेल ओतून घेतले, तर त्यामध्ये टाकूया आपण पहिल्यांदा कढीपत्ता। तर ह्याच्यामध्ये मी टाकत आहे आता कढीपत्ता। कढीपत्ता झाल्यावरती टाकायचं कांदा, टोमॅटो, जरा भाजायचं त्याला। ह्याच्यामध्ये टाकते मी मिरची आणि बटाटे। कोथिंबीर पण द्या टाकून, आता काय करायचं, मस्तपैकी असं होतं। हे असं मस्तपैकी असं हलवून घ्यायचं, मस्तपैकी आपला लाल भडक भाजायचं, जेणेकरून। तर हे बघा, असं मस्तपैकी लाल भडक भाजलेलं आहे। तर ह्याला आता मी हळद टाकणार नाही, कारण हळदीमुळे पित्त होतं जास्त, कृपया हळद वापरू नका भाजीमध्ये जास्त। आता मी पाणी नेत आहे, पाणी ओतायला। हे बघा, आता मी पाणी ओतत आहे। हे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मित्रांनो, मस्तपैकी याला आता उकळी फुटू द्यायचं। हे बघा मित्रांनो, तर झालेलं आहे उपीट। हे बघा किती मस्तपैकी आणि किती सुक्का वगैरे केलंय मी हळद वापरत नाही उपीटला शक्यतो जास्त। हे बघा, खूप असं सुक्क झालंय, मस्त खाणारं खातच राहिलं पाहिजे असं केलंय। बघा, मला दाखवते उपीट। हे बघा किती भारी असं झालेलं आहे, आणि हे बघा किती गरम आहे। तर ठीक आहे मित्रांनो, असं जर उपीट वगैरे मस्तपैकी बनवायचं असेल तर बनवा, तुम्हाला खूप चविष्ट लागतंय। आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा आहे। मला असंच सपोर्ट करत राहा। धन्यवाद।